कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर आता राजकीय रंगत अधिकच वाढली आहे. छाननी प्रक्रियेच्या निमित्तानं सर्व प्रमुख उमेदवार एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बाळ माने, शेकापचे अरविंद म्हात्रे आणि मानसी म्हात्रे हे सर्व उमेदवार एकत्र उपस्थित होते. छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांमध्ये संवाद आणि हास्यविनोद रंगलेले पाहायला मिळाले. दरम्यान या निवडणुकीसाठी एकूण 6 उमेदवारांची 12 नामनिर्देशन पत्र वैध ठरली आहेत. महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांचे नामनिर्देशन पत्रही वैध ठरले. महायुती आणि महाविकास आघाडीतील बंडखोरीमुळे कोकण विधान परिषद निवडणुकीत चांगलीच रंगत निर्माण झाली असून आता पुढील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले. आज ती पुन्हा एकदा अधोरेखित झाली. 100% आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघ जो आहे विधान परिषद निवडणूक, त्याच्या उमेदवारी अर्ज आम्ही काल भरले. त्याच्यात छाननी होती आणि त्यामुळे छाननी करता स्वाभाविकपणानं सर्वच पक्षाचे जे उमेदवार आहेत ते एकत्रित असणं ही आपली संस्कृती आहे. सर्व उमेदवार वैध ठरलेले आहेत आणि त्यामुळे आता 18 तारखेचं जे मतदान आहे ते निर्भीडपणानं सगळे मतदार मला करतील. आदरणीय उद्धव ठाकरे साहेब, आदरणीय आदित्य ठाकरे साहेब, आमचे शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर साहेब, संजय राऊत साहेब, सुप्रियाताई सुळे, हर्षवर्धन सकपाळ या सगळ्यांनी मला महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून उमेदवारी दिली आणि मला खात्री आणि मला विश्वास आहे राजकारणाच्या पलीकडे जाऊन रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदार मला विजयी करतील आणि एक परिवर्तन घडेल. अनिकेत तटकरे आणि तुझी सुद्धा भेट झाली, हास्यविनोद झाले. हो, अनिकेत तटकरेंचे वडील सुनील तटकरे हे मी पूर्वी आमदार असताना नावण्यासाली रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि त्यामुळे आमचा स्वाभाविकपणे त्यापासूनचा परिचय आहे आणि एक सुसंस्कृत आपण विचार ठेवले पाहिजेत. ते एक उमेदवार आहेत, ते आमदार आहेत विद्यमान आणि त्यामुळं स्वाभाविकपणानं आज आम्ही छाननीच्या वेळेला एकत्र भेटलो, एवढाच त्याचा संबंध आहे. परंतु 100% याच्यामध्ये चांगली लढाई होणार आहे आणि त्या लढाईमध्ये मी विजयी होणार, मला विश्वास आहे.